चोपडा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत अण्णासाहेब निवडून आले. त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. जीत गया वो सिकंदर. राजकारणात चढ उतार, हार जीत ही चालू असते, पण संबंध महाराष्ट्रातही जर आपण पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणावर भाजप आणि NDAचं यांना यश मिळालेलं आहे. म्हणजे 50 सभासदा आमदारापर्यंत देखील आकडा गाठू शकले नाहीत. काँग्रेस पक्ष, शरद पवार साहेबांचं राष्ट्रवादी, ठाकरे साहेबांची शिवसेना. कारण लक्षात येत नाही आहे. अर्थात निवडणुकीचा निकाल आहे तो मान्य करावा लागेल, पण इतक्या मोठ्या प्रमाणावर जे अपयश मिळालेलं त्याचं कारण लक्षात येत नाही. मग ते चोपडा असो किंवा महाराष्ट्र असो, पुढच्या काळामध्ये जास्त प्रयत्न करून पुनश्च एकदा महाराष्ट्रात एक चांगल्या विचाराची सत्ता येण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आज जर महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर आज भाजपला इतर पक्षाची गरज देखील राहिली नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात 132 जागा त्यांनी मिळवल्या. कधी इतकं मोठं यश मिळालं नव्हतं. ज्यावेळी माननीय बाळासाहेब ठाकरे आणि आपले भाजपचे नेते एकत्र येऊन काम करत होते, त्यावेळी देखील इतकं यश मिळालेलं नव्हतं. हे एक अभूतपूर्व यश आहे, पण यशाचं कारण समजत नाही आणि मवियाचं जे हे झालं त्याचंही कारण समजत नाही. लोक वेगवेगळी कारणं सांगतात, त्या कारणात मी काही जाऊ इच्छित नाही, पण या पुढच्या याच्यात मेहनत जास्त घ्यावी लागेल. त्याचा काही संबंध नाही. बॅनर कोणी लावलं हे मला माहीत नाही. अजितदादांशी प्रेमाचे संबंध असले तरी देखील मी शरद पवार साहेब गटाचा पक्का 100% कार्यकर्ता आहे. असं कोणी लावलं असेल तर ते चुकीचं आहे. त्यांचं व्यक्तिगत अभिनंदन करणं वेगळं अजितदादांचं, आणि बॅनरवर फोटो देणं हे योग्य नाही.